आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर कोण प्लेअर असेल तर तो आहे महेंद्रसिंग धोनी। महेंद्रसिंग धोनीचे चेन्नईचे फॅन्स काही कमी नाहीत, आपल्या सगळ्यांना माहित आहे। आणि मागील 2-3 वर्षापासून प्रत्येक सीझनला असं वाटतं की पुढचं सीझन महेंद्रसिंग धोनीनं खेळावं, पुढचं सीझन महेंद्रसिंग धोनीनं खेळावं। आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की बस झालं, आता यावेळेस तरी रिटायर व्हावं। मागील 2-3 वर्षापासून हेच ड्रामा चालू आहे, आपण बघत आहेत। आता जे कोर किंवा कट्टर चेन्नईचे फॅन्स आहेत त्यांना या व्हिडिओचा राग येऊ शकतो, ते म्हणजे की यावेळेस धोनी खेळू शकतो का नाही हे डिपेंड करणार आहे की किती प्लेयर रिटेन होणार आहेत। आता आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की 4च प्लेयर रिटेन करू शकतात, परंतु जर 4च प्लेयर रिटेन करायचं ठरलं तर महेंद्रसिंग धोनी आपल्याला 2025च्या आयपीएल मध्ये दिसणार नाही। हे अतिशय बरोबर आहे किंवा अतिशय खात्रीलायक माहिती आहे। जर फक्त 4च प्लेयर रिटेन करायचं जर डिसाइडच झालं तर महेंद्रसिंग धोनी रिटायरमेंट घेऊ शकतो। पण जर समजा आता अशी चर्चा चालू आहे की 4 पेक्षा जास्त प्लेयर रिटेन करण्यासाठी बऱ्याच टीमने प्रपोजल दिलेला आहे, जर ते मान्य झालं तर 5 ते 6 पण प्लेयर रिटेन होऊ शकतात। मग अशा वेळेस धोनी 2025चा आयपीएल खेळणार आहे। तर आता या सगळ्या प्रकरणावरून धोनीवर खूप जास्त टीका होत आहे। याचं कारण म्हणजे आयपीएल आहे का धोनी प्रीमियर लीग आहे, अशा प्रकारचे प्रश्न लोक उपस्थित करत आहेत। आता तुम्ही असं म्हणू शकता की जे धोनीचे हेटर्स आहेत ते असे प्रश्न करत आहेत, परंतु मग विषय तिथंच आला ना शेवटी। आता फक्त धोनीसाठीच नियम बदलला आणि जर यावेळेस नियम बदलला तर फक्त धोनीसाठीच बदलला, हे 100% खरं होऊन जाईल। आणि विशेष म्हणजे 5 ते 6 प्लेयर रिटेन करायची आवश्यकता का पडत आहे, कारण आता आहे मेगा ऑप्शन आणि मेगा ऑप्शनच्या अगोदर प्रत्येक टीमला जर समजा 4च प्लेयर ठेवायचे ठरले तर ते कोणते 4 प्लेयर ठेवतील जे की पुढचे 3 सीझन त्यांच्यासोबत खेळणार आहेत। आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे महेंद्रसिंग धोनी जास्तीत जास्त एवढ्या वर्षीच खेळू शकतो, म्हणजे 2025चा आयपीएल सीझन, त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनी नाही खेळणार। म्हणून चेन्नई सुपर किंगला जर समजा 4च प्लेयर रिटेन करायचं ठरलं तर महेंद्रसिंग धोनीला सोडू शकते आणि जे यंग प्लेयर आहेत 4 त्यांना रिटेन करू शकते। म्हणून 4च प्लेयर जर रिटेन करायचं ठरलं तर धोनी स्वतःच रिटायरमेंट घेऊ शकतो, कारण चेन्नईनं रिलीज करण्यापेक्षा धोनी सेल्फ रिस्पेक्ट वाचवण्यासाठी स्वतः रिटायरमेंट घेऊन टाकेल। तर ओव्हरऑल असं आहे, आता जे चेन्नईचे फॅन्स आहेत त्यांना हे वाईट वाटू शकतं किंवा ते असं म्हणू शकतात की धोनी फक्त आयपीएल साठीच खेळत असतो किंवा आयपीएलचं क्रेज संपून जाईल, तो टीमसाठी खेळत आहे किंवा फॅन्ससाठी खेळत आहे असं म्हणत असतील बरेच जण। पण हे पूर्णपणे चुकीचं आहे किंवा हे सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे तुम्हाला असं वाटत असेल, कारण कोणता जरी प्लेयर गेला, किती जरी मोठा प्लेयर गेला तरी क्रिकेट कधी थांबत नाही, आयपीएल कधी थांबणार नाही। तर त्यामुळे फक्त धोनी फॅन्ससाठी खेळतोय किंवा लोकांसाठी खेळतोय हे पण गोष्ट मनातून काढणं गरजेचं आहे। तुम्ही किती जरी फॅन असाल, एकेकाळी मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना असंच वाटत होतं की जर सचिन तेंडुलकर रिटायर झाला तर मुंबई इंडियन्सची मॅच कोणीच बघणार नाही किंवा मुंबई इंडियन्सचा फॅन बेस खूपच कमी होईल। पण शेवटी रिटायर झाल्यानंतर काहीतरी फरक पडला का? उलट पॉप्युलॅरिटी वाढली। अगदी त्याच प्रकारे धोनी जरी रिटायर झाला तरी काही फरक पडणार नाही आणि उलट मागच्याच वेळेस रिटायर व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे, कारण कॅप्टन असताना ट्रॉफी पण जिंकली होती, ह्याच्यापेक्षा फेअरवेल काय असू शकतो। तर ओव्हरऑल जर बघायला गेलं तर आता धोनी ही चूक नाही करणार। समजा जर 4च प्लेयर रिटेन करायचं ठरलं तर धोनी स्वतःहून रिटायर होईल, नाही झाला तर त्याला रिटेन केलं जाणार नाही, हे मात्र 100% खरं आहे।